नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. आपल्या सगळ्यांचं नवराष्ट्रामध्ये खूप सारं स्वागत. माझ्यासोबत आहेत मुग्धा गोडबोले रानडे. मला सांगा, तुम्ही एक अभिनेत्री आहात, एक लेखिका आहात, या सगळ्यामध्ये वेळ कसा काढता? मला माझ्या निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं खूप सहकार्य असतं, म्हणून मी हा वेळ काढते. म्हणजे आता आज मी दिवसभर रिहर्सल, सकाळी आज आम्ही 10 वाजता भेटलो रिहर्सलसाठी. 10 ते आज आम्ही रात्री 9 रिहर्सल करून त्याच्यानंतर मी कारण गुन्ह्याला माफी नाहीचं शूटिंग करायला मड आयलंडला जाणार आहे. याचं कारण माझं एकूण सगळं शेड्यूल बघता त्यांनी दुपारी 2 ते रात्री 2ची शिफ्ट लावली. तर हे मला सहकार्य मिळतं म्हणून मी करू शकते. म्हणतो लेखन त्याच्यासाठी वेळ लागतो, म्हणजे आता 2 तासात करायचं असं होत नाही. मग त्या सगळ्यासाठी थोडंसं शांतता, मग त्या सगळ्याला वेळ कधी काढतेस? मी खरं सांगू का, ही ऊर्जा मला नाटकातनं मिळते. कारण थिएटरमध्ये एका त्या कागदावरच्या लिहिलेल्या वाक्यापासनं ते कॅरेक्टर आपण उभं करतो, ते जिवंत करतो. हा जो सगळा प्रवास असतो तो इतका एनर्जी देणारा असतो आणि कलाकार म्हणून तो इतका रिफ्रेश करणारा असतो की त्याच्यामुळे बाकीची कामं करायला उत्साह येतो. कारण नाहीतर तुम्ही एका जागी बसून लिहित असता, तुमच्या जगात असता, ते एका लेवलनंतर कंटाळवाणं होऊ शकतं. आणि मी अभिनय पूर्वीपासून करते, रादर लिहिण्याच्या आधीपासून अभिनय करते. त्याच्यामुळे चांगलं नाटक म्हटल्यावर हावरटपणा थोडासा होतोच. मग बाकीच्या 4 गोष्टी ॲडजस्ट करून कसं तरी काहीतरी करून हे तालमीचे 2 महिने इतके छान असतात की ते मिस नाही करावेसे वाटत. आणि प्रयोग सुरू झाले की मग लिखाण रादर जमतं, कारण आपल्याला माहिती असतं आपलं शेड्यूल. किंबहुना म्हणूनच मी डेली सोपमध्ये फारसं काम आता करत नाही, कारण तुमचं आयुष्य इतकं दुसऱ्यांवर अवलंबून होतं. तसं नाटकाचं होत नाही. मला म्हणजे तू प्रसिद्ध झाली हे डेली सोपमुळेच. आभाळमाया आजही लोकांच्या लक्षात आहे. मला डेली सोप्स किंवा टेलिव्हिजन हे माध्यम अत्यंत आवडतं. माझं अतिशय मनापासून त्यावर प्रेम आहे. अभिनेत्री म्हणून माझा फक्त प्रॉब्लेम एवढाच होतो त्याच्यामध्ये आता, की चांगली भूमिका करायची असेल, मोठी भूमिका करायची असेल तर मला महिन्यात 20 दिवस शूटिंग करावं लागतं. 20 दिवस जर मी दिवसभर सकाळी 9 ते रात्री 9 शूटिंग केलं तर मला लिखाण नाही करता येत. त्यामुळे आता असं झालंय की मी जास्त लिखाण करते. त्या निमित्ताने मी डेली सोप्सशी कनेक्टेड असते, मी त्या वातावरणात असते. कधीतरी कुठेतरी छोटे छोटे, जसं कारण गुन्ह्याला माफी नाही, त्याच्या आधी ठिपक्यांची रांगोळी, 7व्या मुलीची 7वी मुलगी, असं मध्ये मध्ये काहीतरी छोटं मी करते. पण मग ती माझी सगळी अभिनयाची हौस म्हण किंवा आवड म्हण, मी नाटकातून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आता हे सुरू आहे सध्या, खरं सांगचे प्रयोग सुरू आहेत, तर असं मी करते. या सगळ्यात फॅमिली आणि करिअर बॅलन्स कशी ठेवतेस? अगं पुन्हा एकदा, एकतर माझी मुलगी आता 18 वर्षाची आहे आणि माझा नवरा, आता मुलगी मोठी आहे आणि नवरा मुंबईत असतो, त्याच्यामुळे तो पूर्ण वेळ आता ते सोपं झालंय. मध्ये 6-7 वर्षांचा काळ असा होता की जेव्हा मी काहीच काम करत नव्हते, कारण माझी मुलगी लहान होती आणि तेव्हा माझ्या नवऱ्याची फिरतीची नोकरी होती. सो मला असं वाटतं की त्यावेळेला तिला जो वेळ देणं गरजेचं होतं तो मी दिला. रादर त्यानंतरच मी लिखाणाला सुरुवात केली, कारण म्हणजे मला घरी बसून काम करता येतं. सो हे तालमीचे दिवस सोडले तर इतर वेळेला मी बऱ्यापैकी घरी असते आणि मी व्यवस्थित घरातली कामं करून माझं लिखाण मॅनेज करू शकते. आजची सुरात नाटकाविषयी तुला सांगितलं तर किती एक्सायटेड होती वाचल्यानंतर? अगं एकतर काय झालं, ह्या सगळ्या टीममध्ये मी सगळ्यात उशिरा आली आहे. म्हणजे मी आले तेव्हा बाकीची सगळी कास्ट ठरलेली होती. त्यामुळे मला जेव्हा ही नावं कळली तेव्हा मी नाही म्हणण्याचा विचारच करू शकले नसते. एकतर जिगीषा अष्टविनायकचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. चंद्रकांत कुलकर्णींबरोबर मी ह्या आधी 2003 साली पहिलं नाटक केलं होतं, सेलिब्रेशन नावाचं. त्यानंतर मध्ये आम्ही अनेकदा एकत्र काम केलं. मग हॅमलेट मी केलं, जे मोठं नाटक होतं. आणि मग आता हे नाटक. त्यामुळे जिगीषा अष्टविनायकचं नाटक क्षितिज पटवर्धन लिहितोय, निर्मितीताई पुष्कर, वाड्या काका आणि अभिनय, कोण नाही म्हणेल म्हणजे विचारल्यानंतर. अर्थातच नवीन नाटकाच्या मी शोधात होते, त्याविषयी अनेकांशी माझं बोलणंही झालं होतं. पण हे जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मी दुसऱ्या मिनिटाला हातात स्क्रिप्ट घेऊन वाचायला लागले होते. असं आता तालीमी सुरू आहे, तर कशी भट्टी कशी जमली तुमच्या सगळ्यांची? एक तर काय अगं की आम्ही सगळ्यांनी आधी एकत्र काम केलंय. म्हणजे माझं आयुष्यातलं पहिलं टेलिव्हिजनवरचं काम मी वाड्या काका बरोबर केलंय, त्याला आता झाली 25 वर्ष. निर्मितीताईबरोबर मी म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिकचे अनेक एपिसोड्स, 4-5 गोष्टी मी केल्या. पुष्कर बरोबर मी मुंबईत आल्या दिवसापासून काम करते. अभिनय सगळ्यात लहान आहे आमच्यामध्ये, पण तो खूप शहाणा मुलगा आहे. आणि एकूणच समहाव प्रियाताईमुळे असेल किंवा अभिनयाच्या वडिलांमुळे असेल, तो आपली ओळख नसलेला कोणीतरी एक मुलगा असा वाटतच नाही, तो कलाकारांमधलाच एक वाटतो. त्यामुळे रादर क्षितिजची आणि माझीच त्याची फार ओळख नव्हती, पण त्याचं सगळं मी काम बघितलेलं आहे आणि तो आवडतोच लेखक म्हणून.
पण ती जमली बाबा भट्टी. म्हणजे असं काही कोणालाच असं फार परकं वाटलं नाही. पहिल्या दिवसापासून सगळे पटापट आपापल्या कामाला लागले. तसं म्हटलं तर कलाकार 5च आहोत आम्ही, म्हणजे अभिनेते 5च आहोत. पण बाकीची जी सगळी टीम आहे ते इतके स्पिरिटेड आहेत ना, आणि मला असं वाटतं की ह्याचं कारण सुभाष नकाशेंची शिस्त. त्यांची सगळी ती पोरं जी रोज आम्ही जेवढा वेळ रिहर्सल मध्ये असतो तेवढा वेळ ती पोरं रिहर्सल करत असतात, तिथे बसलेली असतात, छोट्या छोट्या गोष्टींना मदत करतात. त्यामुळे स्पिरिट इतकं मस्त आहे ना. आणि मला नेहमी असं वाटतं की तालमीचे हे जे दिवस असतात ना, हे आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस असतात. एक दिवस ती तालीम संपते आणि मग प्रयोग सुरू होतात आणि मग सगळे प्रयोगापुरते भेटायला लागतात. पण आठवणी इथे निर्माण होतात. त्यामुळे कुठल्याही कलाकाराला नाटकाच्या तालमीचे दिवस हे सगळ्यात आनंदाचे दिवस असतात. डबे एक्सचेंज वगैरे प्रोग्राम सुरू आहे का सध्या? कधीच. आमच्याकडे वाड्या काका आहे. वाड्या काकाकडे बहुतेक कडक पावचा रतीब येतो असं आम्ही म्हणतो. आमरस तर आम्ही आणतच असतो, मासेही येतात, सगळं येतं. खाऊन पिऊन सुखी नट आहेत हे सगळे.